नमस्कार सर्वांना, आर्विडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव्य काही प्रश्न घेतलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा, हे सर्व प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत। हे प्रश्न पुन्हा परीक्षेमध्ये पडू शकतात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारलाय, भीमा ही नदी कोणत्या ठिकाणी उगम पावते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? भीमा नदी बघा भीमाशंकर पुणे जिल्ह्यामध्ये उगम पावते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, सुरत हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। सुरत बघा हे शहर तापी नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारलाय, वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित प्रवाहाला कोणती नदी म्हणतात? बघा, मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, वर्धा आणि वैनगंगा यांच्या एकत्रित बघा प्रवाहाला प्राणहिता नदी असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक चौथा बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता असलेला जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये लोकसंख्येने सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली बघा जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, रेड्डी हे बंदर खालीलपैकी कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, रेड्डी हे बंदर खालीलपैकी कशाच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लोह खनिज निर्यात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्राची भूमी कोणत्या खडकापासून बनलेली आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्राची बघा भूमी ही बेसॉल्ट खडकापासून बनलेली आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? नंदुरबार बघा हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक 8 या ठिकाणी काय विचारलाय, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, कोकण या प्रशासकीय विभागामध्ये जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोकण या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची एकूण संख्या 7 आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय कोणत्या जागतिक व्यापार संघटना? तर याचे योग्य उत्तर काय असेल? जिनेवा बघा या ठिकाणी जागतिक व्यापार संघटनेचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे। गरमसूर डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले डोंगर आहेत? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? गरमसूर बघा डोंगर हे नागपूर या जिल्ह्यामधले डोंगर आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा, आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा आपल्याकडे असेच बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहेत। बघा, त्यामध्ये सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। सोबत बघा एका वर्षांचं लेटेस्ट घडामोडीचं PDF आहे, मागील बघा झालेले सर्व पेपरचे पण PDF आहेत आणि महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नांचे PDF आहेत। बघा, ज्यांना कोणाला बघा हे सर्व महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील। बघा, याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। बघा, प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी, लोणार हे सरोवर कोणत्या जिल्ह्यामधलं सरोवर आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? लोणार बघा हे सरोवर बुलढाणा या जिल्ह्यामधलं ते सरोवर आहे। प्रश्न क्रमांक 2 बघा काय विचारलाय, गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता, गडचिरोली हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? योग्य उत्तर काय असेल? गडचिरोली बघा हा जिल्हा नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोठे आहे? तर पुणे बघा या ठिकाणी कृष्णा खोरे विकास महामंडळ यांचं मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भातसा हे धरण कोणत्या जिल्ह्यामध्ये? भातसा हे धरण
बघा भातचा साधारण कोटा आहे तर ठाणे जिल्ह्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा कासचे पठार महाराष्ट्र राज्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? कासचे पठार. बघा पीवायक्यू प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. कासचे पठार कोठे आहेत? तर सातारा बघा या जिल्ह्यामध्ये कासचे पठार आहेत. प्रश्न क्रमांक 6 एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये एलदरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय पाहिजे? एलदरी बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प परभणी जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा. धोपावे बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर रत्नागिरी बघा या जिल्ह्यामध्ये धोपावे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा अंजीर या पिकाचं सर्वात जास्त उत्पादन कोणत्या ठिकाणी घेतले जाते? बघा अंजीर या पिकाचं सर्वाधिक उत्पादन राजेवाडी या ठिकाणी घेतले जाते म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये विचारले नारळाच्या बागा प्रामुख्याने कोणत्या भागामध्ये आढळतात? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले नारळाच्या बागा कोणत्या भागामध्ये आढळतात? तर याचे योग्य उत्तर काय असेल? आग्नेय भाग म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आहे? म्हणजे असा एक कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये बघा खनिज संपत्ती सर्वात जास्त सापडते? तर योग्य उत्तर काय असेल? बघा चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये सर्वात अधिक या ठिकाणी खनिज संपत्ती विपुल प्रमाणामध्ये आढळते म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा कोयना वन्यजीव अभय अरण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोयना बघाच योग्य उत्तर काय असेल? कोयना वन्यजीव अभय अरण्य सातारा जिल्ह्यामध्ये म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलंय? कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. कोयना हे धरण खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? बघा पीवायक्यू प्रश्न आहे परीक्षेमध्ये विचारण्यात आला होता. तर याचे योग्य उत्तर काय असेल? कोयना बघा हे धरण शिवसागर जलाशय या नावाने या ठिकाणी ओळखले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बघा ज्वारीचं क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक ज्वारी क्षेत्र कुठं आहे? बघा सोलापूर या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक ज्वारीचं क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? तुंगारली हे सरोवर खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी? तुंगारली हे सरोवर बघा याचे योग्य उत्तर काय असेल? तुंगारली बघा हे सरोवर लोणावळा या ठिकाणी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये कोणत्या प्रकारची वने आढळतात? बघा किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये विचारले कोणत्या प्रकारची वने आढळतात? बघा दलदल या प्रकारची या ठिकाणी वनस्पती आढळतात. बघा प्रश्न क्रमांक पुढच्या ठिकाणी काय विचारलाय? खालीलपैकी बघा कोणतं शहर हे कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावरचं या ठिकाणी शहर आहे? कृष्णा आणि पंचगंगा बघा यांचा संगम कुठे होतो? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. कृष्णा आणि पंचगंगा यांच्या संगमावर पहा नरसोबाची वाडी हे या ठिकाणी शहर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले हवामानामध्ये संक्रमणाचा काळ कोणत्या महिन्यामध्ये असतो? बघा संक्रमणाचा काळ विचारलाय कोणत्या महिन्यामध्ये असतो? तर महाराष्ट्र राज्यामध्ये बघा ऑक्टोबर या महिन्यामध्ये संक्रमणाचा काळ असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? तापी नदी खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? बघा तापी नदी या ठिकाणी विचारले कोणत्या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तापी नदी बघा महाराष्ट्राच्या नंदुरबार या जिल्ह्यामधून गुजरात राज्यामध्ये प्रवेश करते. प्रश्न क्रमांक पुढचा जागतिक वसुंधरा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक वसुंधरा दिन बघा कोणत्या दिवशी असतो? 22 एप्रिल बघा 22 एप्रिल या दिवशी पहा जागतिक वसुंधरा दिन असतो म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भीमा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी 451 किमी आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पुणे या प्रशासकीय भागामध्ये विचारले सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे? बघा पुणे या प्रशासकीय विभागामध्ये बघा जिल्ह्यांची एकूण संख्या किती आहे? 5 आहे. बघा सर्वात उत्तरेकडचा तालुका कोणता आहे?
बघा जुन्नर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक या ठिकाणी पुढचा बघा काय विचारला आहे, इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यामधून होतो? इंद्रावती नदीचा उगम. बघा याचं योग्य उत्तर काय असेल, इंद्रावती बघा नदीचा उगम ओडिसा राज्यामधून होतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामधील सर्वात मोठा धबधबा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा भारतामधला सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे, कर्नाटक. बघा जोगचा धबधबा भारतामधला सर्वात मोठा या ठिकाणी धबधबा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतामधला सर्वात मोठा धबधबा बघा गिरसप्पा कोणत्या नदीवरचा धबधबा आहे? बघा जोग नदीवरचा या ठिकाणी तो धबधबा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये सर्वात अधिक जैवविविधता आढळते? बघा मागील बघा या ठिकाणी परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. बघा पश्चिम घाटामध्ये या ठिकाणी सर्वात अधिक जैवविविधता आढळते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, मांजरा पठार खालीलपैकी कोणत्या भागामधले पठार आहे? मांजरा पठार. बघा मांजरा पठार कुठं आहेत? बघा मराठवाडा बघा या प्रादेशिक विभागामध्ये या ठिकाणी मांजरा पठार आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, अमरावती जिल्ह्यामधलं सर्वोच्च शिखर खालीलपैकी कोणतं? बघा अमरावती जिल्ह्यामध्ये विचारले सर्वोच्च शिखर कोणतं आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, वैराट. बघा हे शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सातपुडा थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? सातपुडा काय आहे? थंड हवेचं ठिकाण कोणत्या पर्वतरांगेमध्ये आहे? चिखलदरा या पर्वतरांगेमध्ये सातपुडा बघा हे थंड हवेचं ठिकाण आहे. बघा वर्धा नदीच्या ठिकाणी उपनदी आपल्याला ओळखायची आहे. वर्धा नदीची उपनदी बघा पैनगंगा बघा ही नदी वर्धा नदीची उपनदी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोकणामध्ये सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती नदी आहे? कोकणामध्ये विचारले सर्वात दक्षिणेकडची नदी कोणती आहे? बघा तेरेखोल काय आहे? सर्वात दक्षिणेकडची या ठिकाणी नदी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न जागतिक जल दिवस बघा केव्हा असतो? बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न विचारण्यात आला होता, जागतिक जल दिवस कोणत्या दिवशी असतो? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे 22 मार्च. बघा या दिवशी काय असतो? जागतिक जल दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे. दूधगंगा, पंचगंगा, गिरणा, सीना. बघा गटामध्ये न बसणारी नदी आपल्याला ओळखायची आहे. बघा गिरणा, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा या ठिकाणी काय विचारलाय, खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही? बघा जळगाव जिल्ह्यामधून बघा तापी नदी वाहते. बघा नाशिक जिल्ह्यामधून वाहते का? बघा कोणत्या एका जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही? बघा नाशिक या जिल्ह्यामधून तापी नदी वाहत नाही. प्रश्न क्रमांक पुढचा, जेजुरी बघा हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे? जेजुरी हे शहर बघा याचं योग्य उत्तर काय असेल? जेजुरी बघा हे शहर कर्रा नदीच्या काठावर आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रायगड हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? रायगड हा जिल्हा या ठिकाणी विचारलाय कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? योग्य उत्तर काय असेल? रायगड बघा हा जिल्हा कोकण या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले एकूण पंचायत समित्या किती आहेत? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये 351 या ठिकाणी एकूण पंचायत समित्या आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामधले? मुदखेडचे डोंगर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर मुदखेडचे डोंगर नांदेड या जिल्ह्यामधले ते डोंगर आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, मांगीतुंगी नावाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये? मांगीतुंगी बघा साल्हेर मुल्हेर हे कुठं आहेत? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहेत, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहेत. प्रश्न महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात मोठे नदी खोरे कोणतं आहे? बघा महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे कोणतं आलं पाहिजे? गोदावरी नदी खोरे महाराष्ट्र राज्यामधलं सर्वात मोठे नदी खोरे आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, अमृत वाहिनी या नावाने प्रसिद्ध असलेली नदी बघा म्हणजे कोणती नदी आहे? अमृत वाहिनी बघा याचे योग्य उत्तर असेल प्रवरा या नदीला अमृत वाहिनी या ठिकाणी असे म्हटले जाते. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, पवनार हे शहर
कोणत्या नदीच्या काठावर आहे? पवनार हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पवनार बघा हे शहर धाम नदीच्या काठावर आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, जायकवाडी धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? जायकवाडी या धरणाच्या जलाशयाचं नाव काय आहे? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? नाथसागर जलाशय. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वैतरणा बघा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा योग्य उत्तर काय आलं पाहिजे? वैतरणा हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, एक लहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? एक लहरे बघा याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? एकलहरी हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता ऋतू असतो? ऑक्टोबर ते फेब्रुवारी यांच्या दरम्यान विचारलाय कोणता ऋतू असतो? कोणता असतो? बघा जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर. बघा ऑक्टोबर ते फेब्रुवारी हिवाळा यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वात जास्त वनक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? योग्य उत्तर काय आलं पाहिजे? गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त वनक्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वन्यजीव संरक्षण अधिनियम बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा हा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम बघा हा कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? या योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सन 1972 या ठिकाणी या वर्षीचा कायदा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, तानसा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा बघा तानसा हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर ठाणे जिल्ह्यामध्ये बघा तानसा हे अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सिलेमेनाइट बघा या ठिकाणी काय विचारलंय? सिलेमेनाइट बघा या नावाचं खनिज कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? गोंदिया जिल्हा. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय कोठं आहे? महाराष्ट्र राज्य खादी व ग्राम उद्योग महामंडळ यांचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, लोहगाव विमानतळ कोणत्या शहरामध्ये? लोहगाव विमानतळ विचारले कोणत्या शहरामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? लोहगाव विमानतळ पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढचा का, उष्णकटिबंधीय सदाहरित वने या वनामध्ये विचारले किती सेमी या ठिकाणी पाऊस पडतो? उष्णकटिबंधीय सदाहरित वने बघा या ठिकाणी 200 सेमीपेक्षा या ठिकाणी जास्त पाऊस पडतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. पालघर या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झाली? पालघर बघा पालघर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? 1 ऑगस्ट बघा या ठिकाणी 2014. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. 1 ऑगस्ट सन 2014 मध्ये बघा पालघर या जिल्ह्याची निर्मिती ही झालेली आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तापी पाटबंधारे विकास महामंडळ बघा कुठं आहे? जळगाव बघा या ठिकाणी तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांचं या ठिकाणी मुख्यालय आहे. भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? भीवपुरी बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भीवपुरी हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प रायगड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये? बल्लारपूर बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? बल्लारपूर हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, कोलाम ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते? कोलाम ही आदिवासी जमात बघा याचं योग्य उत्तर काय असेल? कोलाम ही आदिवासी जमात बघा प्रामुख्याने यवतमाळ या जिल्ह्यामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक पुढचा, महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्य खान महामंडळ बघा यांचं मुख्यालय कुठं आहे? तर नागपूर बघा या ठिकाणी महाराष्ट्र राज्य खान महामंडळ यांचं या ठिकाणी मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक बघा पुढच्या या ठिकाणी का, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये? सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, पवनार हा आश्रम खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पवनार बघा हा आश्रम विचारलाय
कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. पवनार हा आश्रम कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला आहे, खरोसा लेणी कोणत्या जिल्ह्यामधल्या लेणी आहेत? बघा खरोसा लेणी कुठं आहेत? तर लातूर या जिल्ह्यामध्ये खरोसा लेणी आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? राज्य स्तरावर नियोजन आयोगाचा अध्यक्ष कोण असतो? मुख्यमंत्री. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ विचारले कोणत्या देशामध्ये आहे? पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या देशामध्ये आहे? बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? भूतान या देशामध्ये पारो हे आंतरराष्ट्रीय विमानतळ. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढे, जागतिक आरोग्य दिन खालीलपैकी कोणत्या एका जागतिक आरोग्य दिन केव्हा असतो? 7 एप्रिल या दिवशी काय असतो? जागतिक आरोग्य दिन. बघा भारतामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? बघा परीक्षेमध्ये प्रश्न असतात, भारतामध्ये सर्वात लहान राज्य, क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणतं आहे? गोवा. लोकसंख्येने सर्वात लहान कोणतं आहे? सिक्कीम. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, 4 नगरातले माझे विश्व या नावाचं बघा हे आत्मवृत्त कोणाचं आहे? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता. 4 नगरामधले माझे विश्व हे आत्मवृत्त कोणाचं आहे? जयंत नारळीकर. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. जागतिक हवामान दिन खालीलपैकी कोणत्या एका दिवशी असतो? जागतिक हवामान दिन. याचं उत्तर काय पाहिजे? 23 मार्च या दिवशी काय असतो? जागतिक हवामान दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, उचल्या या नावाचं बघा आत्मवृत्त कोणाचं आहे? उचल्या बघा हे पुस्तक आहे. कोणाचं पुस्तक आहे उचल्या नावाचं? लक्ष्मण गायकवाड बघा यांचं या ठिकाणी हे पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पायली एक्सप्रेस म्हणून कोणाला बघा पायली एक्सप्रेस म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखले जाते? पायली एक्सप्रेस. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? PT उषा बघा यांना पायली एक्सप्रेस म्हणून ओळखले जाते. बघा चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? चुनखडीचं रासायनिक नाव खालीलपैकी काय आहे? बघा याचे योग्य उत्तर काय पाहिजे? कॅल्शियम कार्बोनेट हे चुनखडीचे या ठिकाणी रासायनिक नाव आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा, एका वर्षामध्ये लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत? बघा एका वर्षामध्ये विचारले लोकसभेचे कमीत कमी किती अधिवेशन झाले पाहिजेत? बघा या ठिकाणी 2 अधिवेशन झाले पाहिजेत. प्रश्न क्रमांक पुढचा, विजयवाडा हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? विजयवाडा हे शहर बघा विजयवाडा बघा हे शहर या ठिकाणी कृष्णा नदीच्या काठावर आहे. बघा अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे पहिलं राज्य कोणतं आहे? तर महाराष्ट्र बघा हे राज्य अपारंपरिक ऊर्जा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र बघा देशामधलं पहिलं राज्य आहे. जागतिक टपाल दिन कोणत्या दिवशी असतो? जागतिक टपाल दिन केव्हा असतो? 9 ऑक्टोबर बघा या दिवशी काय असतो? जागतिक टपाल दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला? स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा कोणी केला? तर याचे योग्य उत्तर काय असेल? लॉर्ड रिपन बघा यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा त्यांनी केला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. सन 1919 मध्ये सातारा जिल्ह्यामध्ये रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? रयत शिक्षण संस्था यांची स्थापना कोणी केली? बघा कर्मवीर भाऊराव पाटील बघा यांनी रयत शिक्षण संस्था यांनी स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक पुढचा, बघा प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर यांना जोडणारा कालवा कोणता कालवा आहे? प्रशांत महासागर व अटलांटिक महासागर बघा पनामा कालवा. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कधी आणि कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे हा. काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्याचा ठराव कोणत्या अधिवेशनामध्ये पास केला होता? सन 1929 बघा लाहोरचं अधिवेशन. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. भारतामध्ये बघा एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे? भारतामध्ये एकमेव हिऱ्याची खाण पन्ना कोणत्या राज्यामध्ये आहे? मध्य प्रदेश राज्यामध्ये पन्ना हिऱ्याची खाण आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, दाल हे बघा भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये? दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली या ठिकाणी सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा, भारतीय राज्यघटनेच्या
बघा कोणत्या कलमानुसार स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आल्या स्वातंत्र्याचा अधिकार बघा कलम 19 ते 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. विषय क्रमांक पुढचा राज्यपाल या पदासाठी बघा किमान वयोमर्यादा किती आवश्यक असते. बघा राज्यपाल व्हायचं असेल तर वयाची कमीत कमी 35 वर्ष या ठिकाणी पूर्ण हे आवश्यक आहेत. बघा भारतीय लोकशाहीचं बघा अधिक विकेंद्रीकरण बघा भारतीय लोकशाहीचं विकेंद्रीकरण विचारले कोणत्या घटनादुरुस्तीमुळे झालेलं आहे. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमुळे भारतीय लोकशाहीचं विकेंद्रीकरण हे झालेलं आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा थॉट्स ऑन पाकिस्तान हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे. थॉट्स ऑन पाकिस्तान बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील थॉट्स ऑन पाकिस्तान. बघा हा ग्रंथ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला तो ग्रंथ आहे. विषय क्रमांक पुढचा बघा भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त फणसाचं उत्पादन होत असते. सर्वात जास्त फणसाचे उत्पादन बघा त्रिपुरा या राज्यामध्ये सर्वाधिक बघा फणसाचं उत्पादन हे होत असते. तमाशा बघा हे लोकनृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे. तमाशा हे लोकनृत्य बघा तमाशा हे लोकनृत्य कुठलं आहे. महाराष्ट्र राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. जांभी मृदा विचारली कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आढळते. महाराष्ट्र राज्यामध्ये जांभी मृदा कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळते. बघा ज्या ठिकाणी सर्वात जास्त पाऊस असतो त्या ठिकाणी प्रामुख्याने जांभी मृदा ही आढळत असते. म्हणजे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जांभी मृदा प्रामुख्याने आढळते. बघा संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणून कोणत्या राज्याला घोषित करण्यात आले. संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य बघा परीक्षेमध्ये प्रश्न होता तर सिक्कीम बघा हे राज्य संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचं राज्य आहे. बघा प्रश्न क्रमांक आनेर हे धरण कोणत्या जिल्ह्यामधलं धरण. आनेर हे धरण बघा आनेर हे धरण धुळे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. विषय क्रमांक जिना हाऊस विचारलंय बघा खालीलपैकी कोणत्या एका जिना हाऊस बघा ही कोणत्या एका ठिकाणी अलाहाबाद मुंबई कराची लाहोर. बघा जिना हाऊस कुठं आहे मुंबई. ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. बघा सतीबंदीचा कायदा खालीलपैकी कोणी केला होता. लॉर्ड विल्यम बेंटिंग बघा यांनी सतीबंदीचा कायदा हा केला होता. गंगा नदी विचारली गंगा नदी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. गंगा नदी ऋषिकेश या ठिकाणी मैदानी प्रदेशामध्ये प्रवेश करते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बलूत बघा या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. बलूत या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो बघा आपल्याकडे महाराष्ट्र पोलीस भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF बघा त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा त्यामध्ये बघा सर्व जीकेचे प्रश्न असतील चालू घडामोडी बघा या ठिकाणी महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे सर्व PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.